बातमी कोल्हापूरमधून. कोल्हापुरातील माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी आता पदयात्रा काढण्यात येते. नांदेड येथे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आत्मक्लेश पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये या पदयात्रेला अखेर आता सुरुवात झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या एका हत्तीने खळबळ उडून दिली, माधुरी हत्ती, हा हत्ती आता वनताराच्या प्राणी संग्रहालयामध्ये गेल्या काही दिवसापासून वनतारामधील हा प्राणी हत्ती तिथून माघारी आणावा असं कोल्हापूरकरांची मागणी आहे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत खासदार धैर्यसिंह माने. काय सांगाल की हा हत्ती लवकरात लवकर कोल्हापूरला येईल असं वाटतं का? हे बघा, न्यायालयीन प्रक्रियेतनं झालेला निर्णय असल्यामुळे त्याला न्यायालयीन प्रक्रियेतनंच मार्ग काढणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं लोकभावनेचा आदर राखत वनताराचं प्रशासन सुद्धा इथंपर्यंत आलं आणि त्यांनी सन्मान्य महाराजांची थेट चर्चा केली. त्या चर्चेमधनं आता एक पॉझिटिव्ह पाऊल पडायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्यांचं कालची प्रेस रिलीज सुद्धा त्या बाबतीतली झालेली आहे. पण हे सर्व करत असताना सर्वोच्च न्यायालयाचा कुठं अवमान होऊ नये याचीही खबरदारी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ नये याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. आणि वनतारा प्रशासन असू दे किंवा ती हाय पॉवर कमिटी असू दे किंवा पेटा असू दे, या सगळ्यांचा समन्वय अधिक मठाधीश यांच्या सगळ्यांच्या समन्वयानं या ठिकाणी हा योग्य कायदेशीर मार्ग काढणं गरजेचं आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की यामधनं महाराष्ट्र शासन सुद्धा आणि केंद्र शासन सुद्धा या बाबतीत पॉझिटिव्ह भूमिका घेईल आणि यातनं मार्ग निघण्यासाठी वनतारा प्रशासन सुद्धा या ठिकाणी प्रतिकूल या ठिकाणी आहे, अनुकूल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हा लवकरात लवकर माधुरी हत्ती कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी प्रयत्न, त्याचबरोबर प्रतिकूलता ही दोन्ही बाजूनं राज्य शासन असेल केंद्र शासन यांच्याशी समन्वय साधून लवकरात लवकर हत्ती कोल्हापुरामध्ये येईल अशी अपेक्षा व्यक्त धैर्यसिंह माने यांनी केली. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. आणि आपण पाहतोय की आता या माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी आता आत्मक्लेश पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये ही पदयात्रा निघालेली आहे.